नमस्कार मित्रांनो, आज आपण बर्थडे इन्व्हिटेशन हे कार्ड बनवायचं आहे आपल्याला बर्थडेचं. ते कसं बनवतात ते बघूया. सर्वप्रथम तुम्हाला शेप मध्ये जायचं आहे. वेगवेगळ्या प्रकारचे शेप आहे यामध्ये. ते एक शेप घेऊया आपण इथे. असल्या प्रकारचा शेप, जसा मी शेप इथे इन्सर्ट केलेला आहे, या शेपचा जो राऊंड असतो हा गोलाकार चिन्ह, या चिन्हावरती क्लिक करून तुम्ही तो राऊंड कमी जास्त करू शकता. आपण थोडासा फुल राऊंड घेऊ. 4 तोंडाच्या बाणाने तो मूव्ह होतो एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी. 2 तोंडाचा जो ॲरो असतो त्या ॲरोने तो कमी जास्त करता येतो. असं आपण याला कमी जास्त करून बर्थडे असं आपल्याला त्यामध्ये नाव प्रेस करायचं आहे. त्यानंतर याची आउटलाईन जी आहे बघा, इथून आपण आउटलाईन घेऊ शकतो. बघा याशीला आउटलाईन. मग आउटलाईनची जी साईज असते ती साईज आपल्याला कमी जास्त करायची. तर आपण बघूया इथे थोडीशी वाढलेली 2 पॉईंट 4 पॉईंट आपण 5 पॉईंटला घेऊ. त्याचा रंग बदलूया. कसला रंग घ्यायचा आहे तो रंग इथून निवडा आहे. त्यानंतर आपल्याला आतला जो रंग आहे शेपचा तो रंग बदलायचा आहे. तिथे आपण ग्रेडियंट घेऊया. तो कोणतं ग्रेडियंट घ्यायचं, अशा प्रकारचं ग्रेडियंट. ओके. आता याच्यात आपल्याला शब्द टाईप करायचा आहे. कुठला? हॅपी बर्थडे. आलं लक्षात? हॅपी बर्थडे शब्द टाईप करायचा आहे. तर हॅपी बर्थडे शब्द जो आहे तो आपल्या डिझाईन मध्ये पाहिजे. तर मग इन्सर्ट मध्ये जा. इन्सर्ट मध्ये गेल्यानंतर फॉन्ट वर्क नावाचा एक ऑप्शन आहे, त्यावरती क्लिक करा. मग अशा प्रकारच्या वेगवेगळ्या स्टाईल तुम्हाला येतील. हॅपी बर्थडे वगैरे असं मोठं नाव आहे. हे नाव आपल्याला चांगल्या वेगवेगळ्या स्टाईलमध्ये दिसलं पाहिजे. या उद्देशाने आपण हे फॉन्ट वर्क म्हणतात त्याला. फॉन्ट वर्क घेतलेलं आहे. कुठलं फॉन्ट वर्क पाहिजे त्याच्यावरती क्लिक करा. जे डिझाईन तुम्हाला आवडते त्याच्यावरती क्लिक करूया आपण. ओपन स्टोन नावाचं डिझाईन घेतलं स्टाईल, तर ओके करतो. जसं मी स्टोन निवडलं त्या पद्धतीने इथे स्टोनची स्टाईल इथं अप्लाय झालेली. आता हे स्टोन नको आहे, इथे काय पाहिजे आपल्याला? हॅपी बर्थडे असं नाव आलं पाहिजे. बरोबर आहे. मग याच्यावरती डबल क्लिक करायचं. डबल क्लिक केल्यानंतर एक ब्लॅक कलरमध्ये येते मधामध्ये एक स्टोनचं स्पेलिंग आहे. त्या स्टोनवरती क्लिक करायचं, सिलेक्ट करायचं त्याला, आणि तिथे तुम्ही टायपिंगला सुरुवात करू शकता. टायपिंगमध्ये टाकायचं आहे हॅपी, HAPPY, हॅपी BIRTH बर्थडे. हॅपी बर्थडे. ओके. जसं हॅपी बर्थडे सिलेक्ट झालं, याच्यात तो 4 तोंड येतात. 4 तोंडात बाणाने 2 तोंडात बाणाने तुम्ही मूव्ह करू शकता आणि 4 तोंडाच्या ॲरोने तुम्ही उचलून त्याला त्यामध्ये ठेवू शकता. आता हे बघा, शेप आणि हे या दोघांमध्ये एक फरक जाणवतो आपल्याला. शेप समोर येतात आणि बर्थडे नाव आहे हे मागे जातं. मग त्यासाठी तुम्हाला इथे ज्यावेळेस आपण इन्सर्ट करतो आतमध्ये गेल्यानंतर एक लक्षात ठेवायचं, इथे गेल्यावरती तुम्हाला इथे एक ऑप्शन येईल बघा, फॉरवर्ड वन. फॉरवर्ड वन म्हणजे च्या समोर, त्याच्यावरती क्लिक करा. आलं? शेपच्या समोर तुम्हाला ते घेता येईल. जसं मी बर्थडे डे क्लिक केलं तसं तुम्ही इथे बर्थडे बद्दल कुठला रंग पाहिजे त्याचा तो रंग, त्यानंतर ग्रेडियंट कुठलं पाहिजे त्याच्यामध्ये तो ग्रेडियंट, तुम्हाला जसं पिक्चर पाहिजे असेल तर पिक्चर, त्या बर्थडे नावाच्या स्पेलिंगमध्ये तुम्ही पाहिजे तसं स्पेलिंग त्यामुळे रंगरंगोटी करू शकता, कलर चेंज करू शकता आहे. अशा प्रकारे तुम्ही इथे 2 तोंडात बाण वाढवून घ्या साईज. हे झालं तुमचं हॅपी बर्थडे. एक डिझाईन इथे तयार झालेला. आता आपल्याला खाली नाव टाकायचं आहे माय डिअर फ्रेंड. कोणाचा बर्थडे? हॅपी बर्थडे टू यू माय डिअर फ्रेंड. मित्राचा बर्थडे, त्याला विश करायचं आहे आपल्याला. एक इन्व्हिटेशन तयार करायचं आहे, एक बॅनर तयार करायचं. मग आपण एक राऊंडेड शेप घेऊया की त्याच्यामध्ये आपल्याला त्याचं नाव टाकायचं आहे, किंवा मग अशा प्रकारचा शेप घेऊया कसं पॉलिगॉन टाईप, त्याच्यामध्ये टेकूया. याचं नाव, कोणाचं नाव? मित्र. डिअर, माय डिअर फ्रेंड असं इथे टाईप करूया. 2 तोंडात बाणांतर ओढूया असं. ओके. याचं सुद्धा बॉर्डर वगैरे तुम्हाला चेंज करायची चेंज करता येते. त्याची साईज वाढवायची वाढवता येते. रंग चेंज करायचा रंग चेंज करता येतो त्याचा. इथे क्लिक करू. ओके. इनर रंग चेंज करायचा आहे. बिटमॅपमध्ये जा. थोडी वेगळी बिटमॅप घेऊया आपण याच्यामध्ये. ओके. याच्यामध्ये टाईप करूया माय डिअर फ्रेंड. इथे क्लिक केलं. जसं मी शेपला क्लिक केलं बघा, माझा कर्सर कुठं आलेला आहे? मधोमध आलेला आहे. जसं बघा माय डिअर फ्रेंड मी टाईप करतो. माय डिअर फ्रेंड. FRIEND फ्रेंड. कुठे टाईप झालं ते? शेपच्या मधोमध.
मग हे शेपच्या मधोमध टाईप झालेलं मॅटर आपण थोडीशी साईज वाढवूया, याला बोल्ड करूया, थोडंसं वेगळ्या स्टाईलमध्ये घेऊया आणि याचा रंग सुद्धा बदलू याच्यामध्ये. ओके. पण टायपिंग झाली कुठे ते मधात आपल्याला वरती न्यायची, सिलेक्ट करायचं त्याला. इथं अलाइनमेंट आहे बघा, लेफ्ट अलाइन, सेंटर अलाइन असं आहे. त्याच पद्धतीने इकडे टॉप अलाइनमेंट येते, त्यानंतर सेंटर अलाइनमेंट येते, बॉटम अलाइनमेंट, व्हर्टिकली अलाइनमेंट इथं अप्लाय तुम्हाला होतील. मग टॉप घ्यायचं, सेंटर घ्यायचं तर सेंटर. माय डिअर फ्रेंड, सायलेंट केलं बस, माय डिअर फ्रेंड. आणि त्याचं नाव पण आपल्याला असं डिझाईनमध्ये पाहिजे. मग कोणतं डिझाईन, मग पुन्हा इन्सर्टमध्ये जा, फॉन्ट वर्कमध्ये जा आणि त्याचं नाव असं सुटसुटीत व्यवस्थित असलं पाहिजे, वेगळ्या स्टाईलमध्ये. पुन्हा फॉन्ट वर्कमधून तुम्हाला जी स्टाईल आवडती त्या स्टाईलमध्ये त्याचं नाव आपण घेऊया. इथं नाव घेऊया आपण हल्क नावाचं घेऊया. इथे याच्यावरती क्लिक करू. त्याचं पाठीमागे एखाद्या शेपच्या पाठीमागे ते जातं, डबल क्लिक करायचं याच्यावरती आणि नाव टाईप करा. काय नाव आहे, जे नाव असेल विद्यार्थ्याचं ते नाव टाकायचं. अजय. याच्यावरती क्लिक करा. आता हे सुद्धा तुम्हाला शेपच्या पाठीमागे दिलेलं दिसेल. ब्रिंग फ्रंट करायचं किंवा फॉरवर्ड वर क्लिक केलं की इथे तुम्हाला असे माय डिअर फ्रेंड, हॅपी बर्थडे टू माय डिअर फ्रेंड. 2 पाहिजे तर 2 साठी आपण काय करू, इथे एक टेक्स्ट बॉक्स घेऊया आणि ते टाकूया 2, TO2. तिथे साईज वाढवूया. बोल्ड, इटॅलिक, त्याचा रंग बदलूया. टेक्स्ट बॉक्स उचलून इथं ठेवूया. हॅपी बर्थडे टू माय डिअर फ्रेंड अजय. ओके. अशा प्रकारचं एक छोटंसं इन्व्हिटेशन आपण आपल्या मित्रासाठी बनवू शकतो. धन्यवाद.